नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे वेट लॉस जर्नीचा 6वा दिवस. चला मग बघूया आज काय आहे जेवणात. मोड आलेले मठ कुकरमध्ये एक शिट्टी काढून शिजवून घेतले. अगदी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. टेस्टला इतकी कमाल लागते की विचारूच नका. यात थोडं मीठ ॲड केलं, चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलं. मी आधीच भाज्या कट करून ठेवल्या होत्या. काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, कांदा, कोथिंबीर यात ॲड करून मिक्स करून घेतले. यामुळे आपलं बराच वेळ पोट भरलेलं वाटतं, लवकर भूक लागत नाही. इथे मी प्लेट सर्व करून घेतली. नाश्ता रेडी झाला आहे. आता दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणात मूग भिजत घातले होते. मुगाची भाजी बनवण्यासाठी मूग घेतले, त्यात थोडं मीठ, एक टोमॅटो ॲड करून कुकरमध्ये एक शिट्टी काढून शिजवून घेतले. मूग शिजतात तोवर कोशिंबीर बनवून घेतली. गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर एक बाउलमध्ये काढून घेतले. यात दही ॲड केलं, चवीनुसार मीठ व चाट मसाला ॲड केला. मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवले, कारण थंडगार सॅलड खूप टेस्टी लागतं. हिरवी मिरची, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. यातली थोडी पेस्ट काढून ठेवली. यात कोथिंबीर, खोबऱ्याचा कीस ॲड केला व मुगाच्या भाजीचं वाटण मिक्सरला वाटून घेतलं. मुगाच्या भाजीचं वाटण रेडी झालं. आता मी इथे गॅसवर कढई ठेवली. कढईत जिरे, मोहरी, कढीपत्ता व आपण हिरवी मिरची व लसणाची पेस्ट आधी काढून ठेवली होती ती ॲड करायची. आपल्याला आधी वांग्याची भाजी करायची आहे. नंतर यात धुतलेल्या वांग्याच्या फोडी ॲड करायच्या. आमच्या घरात सगळ्यांना वांगी खूप आवडतात, म्हणून आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरात वांगे होतातच. यात अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला. थोडी हळद, मीठ ॲड करून हे व्यवस्थित परतवून घेतलं. यात अर्धा ग्लास पाणी ॲड केलं. झाकण ठेवून वांगी शिजवून घेतली. आता मुगाची भाजी एका पातेलीत जिरे, मोहरी, कढीपत्ता व आपण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते ॲड केलं. थोडा वेळ परतवून हळद व चवीनुसार मीठ ॲड केलं. आता हा मसाला खाली तळाला लागू नये म्हणून यात थोडं पाणी ॲड केलं आणि शिजलेले मूग ॲड केले. शिजलेले मूगही या मसाल्यात व्यवस्थित परतवून घ्यायचे. यात आपण टोमॅटो ॲड केले होते. ते टोमॅटो अगदी छान शिजले होते. ते थोडे स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्याची टेस्ट या आमटीला येते. आणि आपल्याला मुगाची आमटी बनवायची आहे, म्हणून यात मी 1 ग्लास पाणी ॲड केलं व या भाजीची उकळी काढून घेतली. भाजीला उकळी आली की गॅस बंद केला. वांग्याची भाजी पण रेडी झाली. यात भरपूर कोथिंबीर ॲड करून प्लेट सर्व करून घेतली. वांग्याची सुकी भाजी, मुगाची आमटी, भाकरी, तोंडी लावायला कोशिंबीर, दुपारचं जेवण रेडी. आता ही शेवग्याची शेंग बघितली आणि विचार केला, कधी व्हायची मी तुझ्यासारखी बारीक, म्हणून घेतले तिचं सूप बनवायला. शेवग्याच्या शेंगांचे लहान लहान आकाराचे तुकडे केले व त्याची वरची साल काढून घेतली. आता शेवग्याच्या शेंगांचं सूप आहे म्हटल्यावर यात कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक तर पाहिजेच. या सगळ्या भाज्या 1 ग्लास पाण्यात ॲड केल्या. मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घेतल्या. भाज्या मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून शिजवून घेतल्या होत्या आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला पुरण गाळायच्या गाळणीने या भाज्या गाळून घ्यायच्या आहेत. काही भाज्या स्मॅश करून घेतल्या व जो चोथा होता ना तो बाजूला काढून ठेवला. आता सूप अजून टेस्टी लागावं म्हणून एका कढईत 2 चमचे ज्वारीचं पीठ भाजून घेतलं. यात गाळून घेतलेलं सूप ॲड करायचं. थोडी हळद व कोथिंबीर ॲड केली. झाकण ठेवून या सूपची उकळी काढून घेतली. तुम्हाला तिखट सूप हवं असेल तर तुम्ही यात काळी मिरी ॲड करू शकतात. आणि या सूपला उकळी आली की प्लेट सर्व करून घेतली. रात्रीच्या जेवणात सूप एन्जॉय केलं. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.